फ्रेंड्स, आपण बघतो आता क्रॉसिंग ओव्हर्स. ओके, क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय? द प्रोसेस इन विच एक्सचेंज ऑफ अ सेगमेंट ऑफ क्रोमोझोम्स इज टेक प्लेस बिटवीन टू नॉन सिस्टर क्रोमॅटिड. म्हणजे एक्सचेंज क्रोमोझोम सेगमेंटचे एक्सचेंज होतात, सेगमेंटचे क्रोमोझोमचे सेगमेंट एक्सचेंज होतात, त्याला आपण म्हणतो नॉन सिस्टर क्रोमोझोम. ओके, नंतर take place patching of a prophase first and mitosis first. Okay, take place of patching of a prophase first and mitosis first. Okay, the point at which a crossing over occurs cleistogamy. Point at which crossing over occurs cleistogamy. Okay, occurs cleistogamy occurs first. Steps: synapses, crossing over, and the terminalization. Okay, 5. रिस्पॉन्सिबल फॉर रिकॉम्बिनेशन. ओके, आधी बघा तुम्ही स्ट्रक्चर डायग्राम बघा. लिप्टोटीन आहे बघा, ए आणि बी दाखवलेलं मी इथं. ए हा थोडा असं फुजत दाखवलं थोडंसं, आणि बी थोडंसं डार्क मध्ये दाखवलेलं. लक्षात ठेवा तुम्ही, ए आणि बी. लेप्टोटीन हे इथं बघा. झायगोटीन एकत्र होते बरं काही, क्रोमोझोम दोन होत्या, याची दोन होत्या वेगवेगळ्या आणि चिटकेला एकमेकांना. झायगोटीन सिनॅप्सिस. परत याच्या पुढे येत्या, परत हे एकमेकांमध्ये कंबाईन होत्या. हे मधले इथे जे कंबाईन झाले एवढे जागे, त्याला म्हणायचं त्याला जो काय कायझमेटा. ओके, कायझमेटा म्हणायचं यांना. याचं क्रॉसिंग ओव्हर. ओके, क्रॉसिंग झालं दोघांमध्ये. परत इकडे येतं, परत याला काय टर्मिनलायझेशन. दोघांमध्ये ना, हे दोघांची ना एक्सचेंज झाली. याचा एक पार्ट याला गेला आणि याचा एक पार्ट याला गेला. इथं बघा काळ इथं डार्क दाखवले, इथं थोडं ऑपोजिट दाखवले. टर्मिनलायझेशन. ओके, सोपं आहे क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काही एवढं नाही. ओके, वाटलं स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. याचा जर तुम्हाला हँड रिटन नोट्स लागत असतील तर मला टेलिग्राम चॅनलवरती फॉलो करा तुम्ही. मी माझा एक ग्रुप आहे तिथे मी तुम्हाला त्याच्यावर नोट्स पाठवतो त्याची. ओके, हॅलो फ्रेंड्स, आपण आता बघतोय सेक्स लिंकेज इनहेरिटन्स. ओके, आता सेक्स लिंक्ड म्हणजे काय, याचा अर्थ काय तुम्ही माहिती का? एक मिनिट, लिंक्ड म्हणजे काय, त्याचं लिंकेज म्हणू शकतो आपण त्याला. ओके, आता सेक्स लिंकेज आपण डेफिनेशन बघू. ओके, gene located on a non-homologous region of sex chromosome is known as sex linkage. जीन आहे ना सेक्स क्रोमोझोम मध्ये सापडतात, त्याला आपण त्याला काय म्हणतो, सेक्स लिंकेज. ओके, नंतर आपण एक्स लिंक्ड जीन बघू आपण. ओके, त्याच्यामध्ये दोन टॉपिक द्यायचे, एक्स लिंक आणि वाय लिंक. ओके, एक्स लिंक बघू. एक्स लिंक म्हणजे काय, आता जीन लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम दिस नोन एज एक्स लिंकेज. जीन विच लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम, नॉन होमोलॉगस रिजन मध्ये सापडतात एक्स लिंकेज, त्याला आपण म्हणतो एक्स लिंकेज जीन. ओके, त्याचं एक्झाम्पल आहे कलर ब्लाइंडनेस आणि हिमिओफिलिया. आता कलर ब्लाइंडनेस आणि हिमिओफिलिया याचे परत दोन टॉपिक आहे, याचे पण एक टॉपिक आहे, ते आपण नंतर बघणार आहे. ओके, तर वाय लिंक्ड जीन. जीन लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. जीन लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन, वाय जीन मध्ये काय होतं, ते पण जीन सापडतात नॉन होमोलॉगस रिजन मध्ये, त्याला आपण म्हणतो वाय लिंक क्रोमोझोम. ओके, काय हायपर ज्याला आपण हेरॉन पिन आपण म्हणू शकतो. ओके, इनहेरिटन्सेस ऑफ अ सेक्स लिंक्ड जीन इज नोन एज सेक्स लिंक्ड इनहेरिटन्सेस. ओके, त्याची डेफिनेशन झाली. ओके, आता बघू आपण कलर ब्लाइंडनेस आणि हिमिओफिलिया. हॅलो फ्रेंड्स, आपण आता बघतोय कलर ब्लाइंडनेस. ओके, कलर ब्लाइंडनेसचे थोडेसे पॉईंट आहे. ओके, ते जेनेटिक डिसऑर्डर आहे. कलर ब्लाइंडनेस हा काय जेनेटिक डिसऑर्डर आहे एक. ओके, एक्स लिंक्ड डिसऑर्डर, तो एक्स लिंक्ड डिसऑर्डर पण आहे. आपण मागे एक्स लिंकेज बघितलं ना, तेच एक्स लिंक्ड डिसऑर्डर. तो इन विच पर्सन कॅन डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड ग्रीन कलर, बोथ ॲपरेन्सेस ग्रे. रेड अँड ग्रीन कलर डिस्टिंग्विश बिटवीन होते एकमेकांमध्ये आणि ग्रे कलर फॉर्म करतात. ओके, आपण खाली बघू आता मेल फिमेल नॉर्मल कॅरीज आणि कलर ब्लाइंडनेस. ओके, नॉर्मल मेल फिमेल पहिले चार टाकून घ्यायचा. हे पाठ कलर तुम्हाला हे ना एक्स सी वाय एक्स रेस टू सी परत एक्स रेस टू सी वाय हे पाठ करून तुम्हाला एवढा चार्ट हा पाठ करून झाला. बस बाकी विषय काहीच नाही, थोडं पाठ करून तुम्हाला खालचे बरोबर येऊन जाईल. आता केस फर्स्ट, कलर ब्लाइंडनेस मेल इंटू मॅरिड. एक मिनिट, केस फर्स्ट, कलर बाइंड मेल मॅरिड विथ नॉर्मल फिमेल. कलर बाइंड मेल आहे ना, तो मॅरिड करतो नॉर्मल फिमेल बरोबर. ओके, केस सेकंड मध्ये काय, नॉर्मल मेल मॅरिड विथ कॅरिड फिमेल. ओके, आता त्यांचं फिनोटाइप काय, कलर ब्लाइंडनेस मेल इंटू नॉर्मल फिमेल. इथे काय फिनोटाइप काय, नॉर्मल मेल मॅरिड विथ कलर ब्लाइंडनेस फिमेल. ओके, जीनोटाइप एक्स सी वाय इंटू एक्स सी. बघा इथे काय, कलर ब्लाइंडनेस मेल इंटू नॉर्मल फिमेल. कलर ब्लाइंडनेस मेल कुठे, कलर ब्लाइंडनेस मेल एक्स सी वाय इंटू कलर नॉर्मल फिमेल कुठे, एक्स सी. ओके,
परत त्यांचं झिरो टाईप त्यांचे सेपरेट करायचे. एक्स सी रेस टू सी सेपरेट करायचे. त्यांचे गॅमेट कसे पाडायचे माहिती का? आता हे बघा एक्स सी इंटू आपण कसं आपले फॉर्मॅट फिक्स आहे. एक्स सी पासून एक दुसऱ्याला परत फर्स्ट सेकंडला परत सेकंडचं फोर्थला आणि परत सेकंडचं फोर्थला. ओके एक्सचं फर्स्ट म्हणजे एक्स सी म्हणजे आलं एक्स सी रेस टू एक्स सी आलं काही. परत फर्स्टचं सेकंड परत हे एक्स सी रेस टू एक्स सी परत वाय एक्स सी म्हणजे एक्स सी वाय परत ते सेम आलं का? आलं गॅमेट. तर फिमेलचे पण तसंच आहे. त्यांचे काय मेल कॅरीड विथ फिमेल झिरो टाईप काय एक्स सी वाय एक्स इंटू एक्स एक्स काय इथं नॉर्मल मेल इंटू कॅरीड फिमेल. नॉर्मल मेल कुठे आहे? नॉर्मल मेल एक्स सी वाय. ओके एक्स सी वाय. आणि काय नॉर्मल मेल विथ कॅरियर फिमेल कुठे? कॅरियर फिमेल एक्स सी एक्स रेस टू सी द्यायचे. त्याचे गॅमेट पाडायचे एक्स सी एक्स सीला म्हणजे आला की एक्स सी परत एक्स सी इंटू एक्स सी परत एक्स सी इंटू एक्स सी. ओके परत एक्स सी आला का? परत एक्स सी परत वायचं एक्स सीला. ओके एक्स सी वाय आला का? परत वायचं एक्स सीला एक्स रेस टू सी वाय. ओके सोपं आहे, काही नाही. कलर ब्लाइंडनेसमध्ये आपण आता याच्यानंतर हिमोफिलिया बघणार आहे. ओके हॅलो फ्रेंड्स, आपण आता बघतोय हेमिओफिलिया. काय बघतोय? हेमिओफिलिया हा कलर ब्लाइंड्स फर्स्ट पार्ट आहे आणि हेमिओफिलिया सेकंड पार्ट आहे. ओके सेम टू सेम काही एवढं आहे विशेष नाही, पण कलर ब्लाइंडनेस आणि हेमिओफिलिया दोन्ही इम्पॉर्टंट टॉपिक आहे खूप. ओके N70 पेपरला 3 मार्क्स असतं. ओके आपण बघू आता हेमिओफिलिया म्हणजे काय? हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. हेमिओफिलिया हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. ओके नंतर एक्स लिंक डिसऑर्डर, त्याला एक्स लिंक डिसऑर्डर पण म्हणू शकतो आपण. ओके ब्लड फिल्स टू डॉट ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ ब्लड क्लॉटिंग फॅक्टर 7 to 8. ब्लड क्लॉटिंग फॅक्टर किती असते? 7 to 8 ब्लड क्लॉटिंग फॅक्टर असतात. ओके आणि त्याचं हे खालचं चार्ट तर आपण कलर ब्लाइंडनेस बघितलं. कलर ब्लाइंडनेस जसं चार्ट आहे ना सेम टू सेम त्याचा चार्ट आहे. फक्त इथं काय करायचे? हेमिओफिलिया आहे ना इथं HAMOPHIA आहे हेमिओफिलिया स्पेलिंग. ओके तर हेमिओफिलियाचा H येतो आणि कलर ब्लाइंडनेसचा काय येतो? C येतो ना, म्हणून आपण ते काय घेतलं होतं HCY इथे घेतलं. आता इथं फक्त काय घ्यायचं? H घ्यायचा XHY XCY होतं ना कलर ब्लाइंडनेसमध्ये. आता इथे घ्यायचं H घ्यायचं. सेम टू सेम तसं काही नाही. ओके नॉर्मल मेलमध्ये काय XHY परत नॉर्मल मेल मधलं हिमोफिलिया मधलं एक्स रेस टू एच वाय परत फिमेल मधलं नॉर्मल मेल मधलं XH परत फिमेल कॅरिड मधलं XH रेस टू एच स्मॉल एच बरं का वरती रेस टू स्मॉल एच. ओके आता चेंज केसेस फर्स्ट केस आणि सेकंड केस. फर्स्ट केस काय? हिमोफिलिया मेल मॅरिड विथ नॉर्मल फिमेल. ओके त्याचं फिनोटाइप काय? हिमोफिलिया मेल इंटू नॉर्मल फिमेल. आता हिमोफिलिया मेल कुठे असतो? हिमोफिलिया मेल ओके एक्स रेस टू एच वाय. ओके नॉर्मल फिमेल काय असतं? XH आपण लिहिलं त्यांची. आणि तुम्हाला त्यांची गॅमेट पार्ट शिकवलं मी, सोपं आहे काय एवढं त्याचं. एक्स रेस टू एच एक्स रेस टू एच परत एक्स रेस टू एचचं सेकंड नाही एक्स रेस टू एच परत वाय XHY परत XHY आलं का? सेमचं परत त्यांची गॅमेट एक सिक्वेन्स सेम आहे. तो सिक्वेन्स आपला फिक्स आहे. पहिल्याला परत दुसऱ्याचं पण पहिल्याचं परत त्याचं दुसऱ्याचं पण पहिल्यालाच. ओके परत दुसऱ्याचं दुसऱ्याला आणि दुसऱ्याचं परत तिसऱ्याला सिक्वेन्स आहे. 4 पॉईंट बनला सिक्वेन्स आहे. ओके सोपा सिक्वेन्स काय? केस सेकंड काय? नॉर्मल मॅरिड विथ कॅरियर फिमेल. ओके फिनोटाइप काय म्हणतो? नॉर्मल मेल इंटू कॅरियर फिमेल. नॉर्मल मेल कुठे? नॉर्मल मेल इथे XHY. ओके XHY. कॅरियर फिमेल कुठे? कॅरियर फिमेल XH रेस टू H स्मॉल एच लिहायचं. ओके त्यांचे गॅमेट पाडायचे. सोपं आहे. झालं. इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो. हा येत असतो पेपर दरवर्षी. ओके हॅलो फ्रेंड्स, आपण आता बघतोय सेक्स डिटर्मिनेशन. ओके सेक्स डिटर्मिनेशनचा मिनिंग काय होतं आपण ते बघू आधी. ओके इन ह्युमन एक्स अँड वाय टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन, त्याला म्हणतो सेक्स डिटर्मिनेशन. ओके आता त्याच्यामध्ये मेल फिमेल बघू आपण. ओके मेल 44 प्लस XY हेटेरोजेनेटिक एक्स अँड वाय हेटेरोजेनेटिक. ओके मेलमध्ये काय असते? 44 प्लस एक्स अँड वाय हेटेरोजेनेटिक. मेल प्रोड्यूस टू टाइप ऑफ स्पर्म that is sperm with X chromosome and Y chromosome. Okay, two type of X and Y chromosome. Female 44 plus XX homogamic. ओके पहिले मेल मध्ये काय हेटेरोगॅमेटिक आणि फिमेल मध्ये काय होमोगॅमेटिक. ओके
female produce only one type of eggs with X chromosome phenotype, त्याचं काय मेल इंटू फिमेल. ओके, जीनोटाइप काय 44 प्लस XY इंटू 44 प्लस XY. गॅमेट काय 22 प्लस X अँड 22 प्लस Y. ओके, याच्यामध्ये पण काय 22 प्लस X अँड 22 प्लस Y. ओके, त्यांचे गॅमेट कसे पाडायचे तुम्हाला सांगितलं एकदा मी. ओके, 44 प्लस XY बघा 22 22 44 प्लस X. ओके, परत 44. ओके, परत 22 22 22 X. ओके, यांची गॅमेट पाडायचे नाही असं स्ट्रक्चर फॉर्म करायचं असं. ओके, नंतर मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर सेक्स डिटर्मिनेशन विथ X chromosome fused with X and form girl. Okay, if sperm with Y chromosome fused with X from boy. Okay, easy होता है सेक्स डिटर्मिनेशन ह्यूमन एक्स टाइप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. ओके, सोपं याचं काही एवढं नाही याच्यात. हॅलो फ्रेंड्स, आपण आता बघतोय सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. ओके, आता बर्ड्स बघतो आपण, नॉट ह्युमन. ओके, बर्ड्स बघतोय. बर्ड्स काय एक इथं आला ते झेड टू ZW टाइप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे. ओके, मेल इज अ होमोजेनेटिक दॅट इज ZZ. ओके, आणि फिमेल इज अ हेटेरोजेनेटिक ZW. मेलमध्ये कसं असायचं ह्युमनमध्ये X आणि Y हे मेलमध्ये असायचं आणि फिमेलमध्ये काय असायचं X असायचं ना. तसं याच्यामध्ये उलट आहे. म्हणजे मेलमध्ये काय असतं ZZ असतं आणि फिमेलमध्ये काय असतं ZW असतं. यूनिटाइप मेल इंटू फिमेल. यूनिटाइप काय 2n प्लस ZZ इंटू 2n प्लस ZW. जीनोटाइप काय म्हणतो, जीनोटाइप काय असते गॅमेट त्याची काय n प्लस झेड हे 2n आहे ना, आणि n प्लस यातला एक झेड, परत n प्लस झेड, परत त्याचं n प्लस झेड आणि n प्लस W. ओके, असं लिहायचं. आता n सांगितलं तुम्हाला n प्लस झेड 2n प्लस झेड. ओके, परत n प्लस झेड 2n प्लस W. ओके, या 2n प्लस ZW. परत याचं सेम टू सेम n प्लस झेड 2n प्लस ZZ. ओके, परत 2n प्लस ZW. त्याचे असे गॅमेट करून घ्यायचे. आणि याच्यात बर्ड्समध्ये काय होतं माहिती आहे का, फिमेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स. फिमेल रिस्पॉन्सिबल असते याच्यामध्ये. ओके, सेक्स. आणि आपल्या ह्युमनमध्ये काय असतं, मेल असतो. तसं दोन्ही असतं पण मग शक्यतो मेलच असतं. ओके, आणि याच्यामध्ये काय असतं बर्ड्समध्ये फिमेल. ओके, रिस्पॉन्सिबल असते. ओके, याच्यानंतर आपण हनी बीचं बघणार आहे आपण हे. ओके, हॅलो फ्रेंड्स, आपण बघतोय आता सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बी. ओके, मधमाशी त्याचं बघतोय आपण आता. ओके, हेप्लॉइड डिप्लॉइड टाइप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. त्याच्यामध्ये काय असतं, हेप्लॉइड डिप्लॉइड टाइप असतं म्हणजे 2n आणि n हे दोन्ही टाइप असतात त्याच्यामध्ये. ओके, मेल हनी बी इज हेप्लॉइड n आणि व्हाईल फिमेल हनी बी इज डिप्लॉइड. ओके, मेल हनी बी हेप्लॉइड असते, फिमेल हनी बी डिप्लॉइड असते. ओके, फिनोटाइपमध्ये काय मेल इंटू फिमेल. मेल हनी बी मधल्या त्याच्यातला जो मेल असतो मेलला काय म्हणतात माहिती का, ड्रोन, आणि फिमेलला म्हणता क्वीन. ओके, मेल इंटू फिमेल. त्याचं हेप्लॉइड n = 16 अँड डिप्लॉइड n = 2n प्लस 32. ओके, हेप्लॉइडमध्ये 16 आणि n = 16. डिप्लॉइडमध्ये काय असतं 2n = 32 म्हणजे n = 16 आणि n = 16. परत n = 16 मध्ये पडतात अनफर्टिलाइज एग्स, त्याला म्हणतात मेल ड्रोन. n = 16 = 2n = 32 डिप्लॉइड. ओके, ही आहे सेक्स डिटर्मिनेशन हनी बी. ओके, त्याच्यानंतर आपण ऑटोझोमल रिसेसिव्ह बघणार आहे. ओके फ्रेंड्स, आपण आता बघतोय ऑटोझोमल इनहेरिटन्सेस. मी ते चुकून बोलतो तुम्हाला, ऑटोझोमल रिसेसिव्ह ते इनहेरिटन्सेस. ओके, आता त्याचे पॉईंट आहे थोडेसे. ट्रान्सफर ऑफ अ बॉडी कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग थ्रू द ऑटोझोमल. म्हणजे पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग, पॅरेंटपासून त्याच्या ऑफस्प्रिंगपर्यंत जे काही कॅरेक्टर ट्रान्सफर होते त्याला आपण म्हणतो ऑटोझोमल इनहेरिटन्सेस. ओके, ऑटोझोमल त्याचं काय आहे, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. डॉमिनंटमध्ये काय होतं, विंडोज पेक अँड हंटिंग्टोन्स डिसीज. ओके, रिसेसिव्हमध्ये काय होतं, फिनाइल कीटोन युरिया आणि क्रिस्टल फायब्रोसिस अँड सिकल सेल ॲनिमिया. ओके, ऑटोझोमलमध्ये हे दोन डिसीज डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. ओके, आता त्याच्यामधलं आपण त्यातले दोनच पॉईंट घेतले शक्यतो मी. आता तेच इम्पॉर्टंट वाटले म्हणून ते दोन घेतले मी, बाकीचे एवढे काही इम्पॉर्टंट नाही शक्यतो. ओके, विंडोज स्प्रेक. ओके, व्ही शेप हेअर लाईन ऑन फॉरहेड. ओके, ऑटोझोमल डॉमिनन्स येतो एक.
ओके, हा इम्पॉर्टंट पॉईंट बरं का मित्रांनो. फिनाईल कीटोन युरिया PKU पण म्हणता याला, 2 मार्कला येऊ शक्यता पेपरला. ऑटोझोमल रिसेसिव्ह, नंतर मेटाबॉलिक डिसऑर्डर, त्याच्यामध्ये पॉईंट ऑटोझोमल रिसेसिव्ह हा, नंतर हा मेटाबॉलिक डिसऑर्डर पण आहे. ऑकर्स ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ एन्झाईम फिनाईल अनाईन हायड्रो हायड्रो हायड्रोक्झाईल असे एज. ओके, म्हणजे हा काय याचा ह्या लाईनचा अर्थ काय होतो, म्हणजे कन्वर्ट अमिनो ऍसिड, लाईनचा अर्थ असं मिनिंग असं होतो की मी ते ब्रॅकेटमध्ये लिहून दिलं तुम्हाला समजावून. ओके, सोपं आहे ऑटोझोमल रिसेसिव्ह. ओके, आता याच्यानंतर आपलं जे पुढचं लेक्चर असेल ते शेवटचा पार्ट असेल आपल्या या चॅप्टरचा. हा चॅप्टर संपून जाईल. ओके, थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे डिसऑर्डर्स. ओके, डिसऑर्डर. ओके, डिसऑर्डर देर आर 3 टाईप. फर्स्ट वन मेंडेलियन डिसऑर्डर, दुसरा आहे क्रोमोझोम डिसऑर्डर, तिसरा आहे सेक्स क्रोमोझोम डिसऑर्डर. ओके, आता सध्या आपण एकच पॉईंट बघतोय, मेंडेलियन डिसऑर्डर. ओके, मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये पडतो एक पार्ट थॅलासमिया, THALASMIA, थॅलासमिया. ओके, थॅलासमियामध्ये थॅलासमियाची पॉईंट ऑटोझोमल इनहेरिटेड डिसऑर्डर, ऑटोझोमल इनहेरिटेड डिसऑर्डर येते. ओके, नंतर केस ड्यू टू डिफेन्सी ऑफ HB. तो काय करतो, केस ड्यू डिफेन्सी ऑफ HB, तो HB ला डिफेन्स करतो. म्हणजे HB म्हणजे कोण, हिमोग्लोबिन बरं का. HB करतो. हिमोग्लोबिन इज अ कॉन्जुगेटेड प्रोटीन अँड मेड अप ऑफ 2-3 चेन. हिमोग्लोबिन हा कॉन्जुगेटेड प्रोटीन आहे आणि हा तो काय फॉर्म करतो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त चेन फॉर्म करतो तो. ओके, हिमोग्लोबिनच्या द चेन मेड अप ऑफ अल्फा सबयुनिट अँड बी चेन मेड अप ऑफ बीटा सबयुनिट. A चेन काय फॉर्म करतो, अल्फा सबयुनिट, आणि B चेन काय करतो, बीटा सबयुनिट फॉर्म करतो. चेन अल्फा सबयुनिट कंट्रोल्ड बाय जीन लोकेटेड ऑन क्रोमोझोमल नंबर 16. अल्फा सबयुनिट बाय जीन लोकेटेड, अल्फा कुठे सापडतो, जीन लोकेटेड ऑन क्रोमोझोम्स नंबर 16, क्रोमोझोम नंबर 16 मध्ये तो सापडतो. व्हाईल बीटा सबयुनिट कंट्रोल्ड बाय जीन ऑन क्रोमोझोमल नंबर 11, तो बीटा कुठे सापडतो, नंबर 11 मध्ये. ओके, आता आपण त्याचे काही सिम्पटम्स बघणार आहे. त्याचे डिफेन्सी ऑफ HB सिम्पटम्स त्याचा. ओके, चेंज इन शेप ऑफ RBC चे शेप चेंज होते त्याच्यात, आणि ॲनिमिया पण आहे. ओके, सोपा डिसऑर्डर ऑफ सिस्टीम. ओके, त्याच्यानंतर आपण याची बाकी 3 क्रोमोझोम डिसऑर्डर, सेक्स क्रोमोझोम डिसऑर्डर बघणार आहे. ओके फ्रेंड्स, आपण आता बघतो डिसऑर्डर मध्ये पॉईंट बनला. B पॉईंट, क्रोमोझोमल डिसऑर्डर. ओके, क्रोमोझोमल डिसऑर्डर मध्ये पॉईंट फर्स्ट म्हणजे एकच पॉईंट आहे, डॉन्स सिंड्रोम्स. ओके, डॉन्स सिंड्रोम्स. ओके, सिंड्रोम डिस्कवर्ड बाय डॉन्स नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी डिस्कवर केला डॉन सिंड्रोम्स हे डिसऑर्डर. ओके, क्रोमोझोमल डिसऑर्डर, तो क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणता येईल त्याला, आपण ते म्हणलं तरी चालतं, त्याचा काही विषय नाही. जिनोटाईप त्याचं काय 45+2 आहे, जो की जिनोटाईप +2 MCQ पॉईंट, हा जिनोटाईप हा MCQ आहे. टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम R47, टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम R47. MCQ 2 असं विचारू शकता, विच इज द हाऊ मेनी नंबर्स ऑफ डिसऑर्डर ऑफ डॉस सिंड्रोम्स. ओके, डिसऑर्डर. ओके, नाही, क्रोमोझोम विचारला, हाऊ मेनी क्रोमोझोम ऑफ अ डिसऑर्डर इन डॉस सिंड्रोम्स. मग लगेच तिथं ऑप्शन 47, 45, 32 असे असेल, 47 लक्षात ठेवायचं. ओके, इट्स केस ड्यू टू फ्ल्युअर इन सेपरेशन ऑफ अ क्रोमोझोम. फ्ल्युअर इन सेपरेशन ऑफ क्रोमोझोम होतं. देर आर टोटल 3 क्रोमोझोम at 21 pair, hence called as a trisomy. Okay, there are 23 pairs, there are total 3 क्रोमोझोम असतात, 21 पेअर, हेन्स नोन ॲज ट्रायझोमी, त्याला ट्रायझोमी म्हणतात. याचे सिम्पटम्स काय माहिती, सिम्पटम्स. ओके, मेंटली रिॲक्टेड म्हणजे मंदपणा असतो. ओके, नंतर फ्लॅट नॉईज असतं त्यांचं. परत स्मॉल हँड असतं, त्यांचे बारीक हँड असतात. पुअर स्केल्टन असतं, त्यांचं स्केल्टन खराब असं समजा, एक अर्थात म्हणजे असं समजा मोडलं तर लवकर प्लास्टर करून सुद्धा लवकर नीट होत नाही, अशी गोष्टी असतात पुअर स्केल्टन त्यांच्या. ओके, डिसऑर्डर. आता आपण शॉर्ट डिसऑर्डर बघणार आता, सेक्स क्रोमोझोम डिसऑर्डर. ओके, हॅलो फ्रेंड्स, आता आपला शेवटचा टॉपिक आहे या चॅप्टरचा, याच्यानंतर आपला चॅप्टर एंड. ओके, इनहेरिटन्सेस आणि व्हेरिएशन चॅप्टर एंड. आता शेवटचा टॉपिक बघूया आपण काय, सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. ओके, आता त्याच्यामध्ये दोन पार्ट त्याचे. एक काय आहे, टर्नर सिंड्रोम्स, आणि दुसरं काय आहे, लिंक लाइन फिल्टर सिंड्रोम. लाइन फिल्टर बघा, KLINEFELT, लाइन फिल्टर सिंड्रोम. ओके, फर्स्ट बघू आपण टर्नर सिंड्रोम. ओके, डिस्कोड बाय टर्नर, सायंटिस्ट होता तो, त्यांनी डिस्कोड केला तो. ओके, सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर, हा याला सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणलं तरी चालतं आपण. ओके, ते टॉपिक असतं आपला, माहिती आहे आपल्याला.
ओके. जिनोटाइप काय त्याचं 45+X म्हणजे टोटल क्रोमोझोम, टोटल 45 क्रोमोझोम्स. ओके, टोटल 45 क्रोमोझोम. ओके. इट्स केस ड्यू टू फ्ल्युअर इज सेपरेशन. सेपरेशन होतं त्यांच्यामध्ये. ओके. त्याचे सिम्पटम्स बघू आपण. मेंटली रिॲक्टेड म्हणजे तेच मेंटली रिॲक्टेड म्हणजे मंदपणा असं असणं. ओके. स्टिरियल्स म्हणजे काय? स्टिरियल्स म्हणजे काय? निर्जंतुकीकरण करणे. ओके. स्टिरियल्स म्हणजे निर्जंतुकीकरण. आणि सेक्स ऑर्गन ॲब्सेंट म्हणजे सेक्स ऑर्गन ॲब्सेंट असते तशा डिसऑर्डरमध्ये. ओके. लिंकर लाईन फिल्टर सिंड्रोम्स. त्याच्यामध्ये काय डिस्कॉर्ड बाय लाईन फिल्टर्स. त्याचं नाव सायंटिस्ट नाव दिलं त्याचं. ओके. ते डिस्कॉर्ड करेल तो. ओके. सेक्स क्रोमोझोम डिसऑर्डर. ओके. सेक्स क्रोमोझोम डिसऑर्डर आहे. जिनोटाइप काय 45+XXY. टोटल किती असतात? 47 क्रोमोझोम असतात टोटल त्याच्यामध्ये. ओके. फ्ल्युअर इज सेपरेशन ऑफ अ क्रोमोझोम. फ्ल्युअर सेपरेशन क्रोमोझोम सेम टू सेम काय एवढं त्याच्यामध्ये. ते सिम्पटम्स काय त्याचे? मेंटली रिटार्डेड म्हणजे मंदपणा असणे. ओके. स्टिरियल्स म्हणजे निर्जंतुकीकरण सांगितलं तुम्हाला मी. ओके. सेक्स ऑर्गन ॲब्सेंट त्याच्यामध्ये सेक्स ऑर्गन ॲब्सेंट असतं. ओके. सोपं होता चॅप्टर. याच्यामध्ये काही एवढं विशेष नव्हतं. ओके. व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन दाबून द्या. ओके. आणि जर तुम्हाला हा चॅप्टरची एकदम हँड नोट्स लागला असेल तर मला टेलिग्राम चॅनल मी तुम्हाला एक लिंक टाकून द्यायचे, तुम्ही मला त्याच्यावर फॉलो करा. आणि आपला याच्या आधी एक चॅप्टर झाला आहे रिप्रोडक्शन लोअर अँड हायर प्लांट झाला आहे. ओके. त्याची पण पार्ट टाकून दिलेली मी. ओके.